गर्भपात प्रस्तावना गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात रक्तस्राव होण्याचे गर्भपात हे महत्वाचे कारण आहे. व्याख्या गरोदरपणाच्या 28 आठवड्याच्या आत जेव्हा गर्भोदक, नाळ, प्लासेंटा व मेम्ब्रेन जननमार्गाने बाहेर येतात त्यास गर्भपात असे म्हणतात. कारण गर्भाकडील कारणे, मातेकडील कारणे, स्थानिक कारणे. गर्भाकडील कारणे अस्वाभाविक गर्भ, फलित बीजाला काही आजार असल्यास, गर्भाला पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास, गर्भाला ऑक्सिजनची कमतरता झाल्यास. मातेकडील कारणे जंतू संसर्ग गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात व्हायरसमुळे जंतू संसर्ग झाल्यास, उदाहरणार्थ इन्फ्लुएन्झा, गोवर इत्यादी आतल्या आत गर्भमृत्यू होऊन गर्भपात होतो. आजार मातेला काही दीर्घकालीन आजार असल्यास, उदाहरणार्थ क्रॉनिक नेफ्रायटिस. औषधांचा परिणाम काही औषधे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात दिली गेल्यास त्यांच्या परिणामामुळे गर्भपात होतो. नलिका विरहित ग्रंथीचे आजार स्त्रावांच्या असंतुलनामुळे गर्भपात होऊ शकतो. RH इनकम्पॅबिलिटी मातेचे रक्त RH असेल आणि गर्भाचे रक्त RH+ असेल तर गर्भपाताची भीती असते. स्थानिक कारणे गर्भाशयात गर्भ रुजण्याची क्रिया व्यवस्थित न झाल्यास, प्रोजेस्टेरॉनच्या कमतरतेमुळे, प्लासेंटा तयार होताना जर तो गर्भाशयाच्या खालच्या भागात तयार झाल्यास, बाई गरोदर असताना गर्भाशयाला इजा झाल्यास, उदाहरणार्थ पाय घसरून पोटावर पडल्यास, प्लासेंटा अस्वाभाविक असल्यास, गर्भाशयाची वाढ स्वाभाविक नसल्यास. गर्भपाताचे प्रकार आपोआप झालेला गर्भपात, घडवून आणलेला गर्भपात. आपोआप झालेल्या गर्भपातातील उपप्रकार आसन्न गर्भपात, अटळ गर्भपात, मिस्ड गर्भपात, ब्लड मॉल, कॉर्नियस मॉल पूर्ण मासापर्यंत वाढू शकतो. अपूर्ण गर्भपात, पूर्ण गर्भपात, सवयीचा गर्भपात. घडवून आणलेल्या गर्भपाताचे उपप्रकार वैद्यकीय, बेकायदेशीर, जंतुदूषित. आसन्न गर्भपात व्याख्या यामध्ये गर्भपातास सुरुवात झालेली असते, परंतु तो गर्भपात पूर्णपणे होईलच अशा अवस्थेत पोहोचलेला नसतो. चिन्ह व लक्षण सर्व चिन्ह लक्षणे असतात. जननमार्गाने होणारा रक्तस्राव हा रक्तस्राव थोड्या प्रमाणात असतो, पण रंगाने लाल भडक असतो. त्याचा रंग बदलतो, तो तपकिरी, गडद किंवा आहे तसाच राहतो. वेदना रक्तस्राव वेदनारहित असतो, थोडीशी पाठदुखी असते, ओटीपोटात थोड्या वेदना होतात. आतील तपासणी रक्तस्राव खूपच वाढल्यास, सतत होत राहिल्यास, पोटदुखी खूपच वाढल्यास, अगदी अनुभवी व्यक्तीमार्फत संपूर्ण निर्जंतुकता पाळून हळुवारपणे खालून तपासणी केली जाते. ही तपासणी रक्तस्राव होण्याच्या दुसरे काही कारण आहे का हे पाहण्यासाठी केले जाते. निदान गरोदरपणाच्या काळाच्या मानाने गर्भाशयाची वाढ असते. गर्भाशय व सर्व्हिक्स मऊ असते. सर्व्हिक्सचे बाह्यद्वार बंद असते. मेम्ब्रेन्स अखंड असतात. तपासण्या रक्ताची तपासणी HB पाहण्यासाठी, रक्तगट व RH फॅक्टरसाठी. लघवीची तपासणी अल्ब्युमिन साठी व साखरेसाठी. अल्ट्रासोनोग्राफी. उपचार व परिचर्या ताबडतोब दवाखान्यात ऍडमिट करून घ्यावे. रोग्यास नातेवाईकांना धीर द्यावा. तिच्या बाह्य जननेंद्रियावरील केस काढून पेरिनियल वॉश द्यावा आणि स्टराईल पॅड देऊन बँडेज बांधावे. रक्ताने भिजलेले पॅड्स किडनी ट्रे मध्ये झाकून ठेवावे व डॉक्टरांना दाखवावे. किमान 48 तासापर्यंत कोणत्याही प्रकारचे रेचक देऊ नये, तसेच एनिमा देखील देऊ नये. कॉटच्या पायाकडील बाजू उंच करून बाईस आरामशीर झोपवावे. डॉक्टरी आदेशानुसार तिला डायझिपाम 5 मिलीग्रॅमची गोळी द्यावी. त्यामुळे तिला झोप लागून शारीरिक व मानसिक विश्रांती मिळेल. अटळ गर्भपात व्याख्या ज्या वेळेस गर्भपाताची चिन्हे लक्षणे दिसतात आणि कोणत्याही उपायांनी हा गर्भपात आपण टाळू शकत नाही,
त्यास अटळ गर्भपात असे म्हणतात. चिन्ह लक्षण: जनन मार्गाने होणारा रक्तस्राव वाढतोच, त्यामध्ये रक्ताच्या गाठी असतात. कोणत्याही मांसल भाग बाहेर पडलेला नसतो. ओटीपोटात थांबून थांबून कळा येतात, त्याचे प्रमाण व तीव्रता वाढते. पीव्ही केली असता सर्व्हिक्सचे आतील ऑसचे प्रसरण झालेले आढळते. त्यामधून गर्भधारणेचे घटक हाताला लागतात. जनन मार्गात रक्ताच्या गुठळ्या व ताजे रक्त आढळते. गर्भाशयाला आकुंचने येत असल्याने तो कठीण लागतो. उपचार व नर्सिंग केअर: डॉक्टर येईपर्यंत किती रक्तस्राव होतो याचे निरीक्षण करावे. खूपच रक्तस्राव होत असल्यास अर्गोमेट्रियमचे इंजेक्शन 0.5 मिलीग्रॅम IM देतात. वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन पेथिडिन 100 मिलीग्रॅम IM देतात. रक्तस्राव खूप झाल्यास रक्त देण्याकरिता रक्त तपासणी करून ग्रुपिंग व क्रॉस मॅचिंग करून बॉटल तयार ठेवावे. नीलेतून आरियल ग्लुकोज 5% सुरू करतात. विपरीत परिणाम: रक्ताचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शॉक व मृत्यूही होऊ शकतो. जंतू संसर्ग होतो. वैद्यकीय गर्भपात: प्रस्तावना: गर्भपात करण्याची ही पद्धत सुरक्षित, कायदेशीर व निर्जंतुकीकरणाने तत्वे पाळून अंमलात आणतात. वैद्यकीय गर्भपाताचा कायदा भारतीय लोकसभेत 1971 साली पास झाला व त्याची अंमलबजावणी 1/4/1962 पासून करण्यात आली. गर्भपाताचे उद्देश: बेकायदेशीर गर्भपातापासून होणारे आजार व मृत्यू टाळणे. अप्रत्यक्षरित्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करणे. कारणे: मातेकडील कारणे: गरोदर राहण्यापूर्वी मातेस गंभीर स्वरूपाचे आजार असल्यास, यामुळे मातेच्या जीवितास धोका असल्यास, उदाहरणार्थ हृदयविकार. सामाजिक कारणे: बलात्कार झालेली कुमारिका गरोदर राहिल्यास, कुटुंब नियोजनाच्या पद्धती अपयशी ठरल्यास. आर्थिक कारणे: गर्भ अस्वाभाविक असल्यास. वैद्यकीय गर्भपातातील तरतुदी: वैद्यकीय गर्भपात कोण करू शकतो? इंडियन मेडिकल परिषदेच्या मान्यता प्राप्त रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र दिलेले डॉक्टर. कालावधी: कायद्याने परवाना मिळालेला डॉक्टर 12 आठवड्याच्या आतील गर्भपात करू शकतो. 12 आठवड्यानंतर व 20 आठवड्याच्या आतील गरोदरपण असल्यास वैद्यकीय गर्भपातासाठी 2 डॉक्टरांचे मत घेतलेले असावे.